डिटेन केल्यानंतर वडिलांना बोलवलं कॉलेजमध्ये आणि तो सगळ्यात पेनफुल मोमेंट होता. कारण फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत जेवढ्याही वेळेस कॉल यायचे मला घरून, बिट्टू, माझी आई म्हणायची बिट्टू कॉलेजला आहे का, नाश्ता केला का? मी म्हणायचो हो. लंच ब्रेक आहे, मी तुला नंतर करतो. मी पांगरोनामध्ये झोपलेलो असायचो. ओके, माझ्या फ्लॅटवरती मी झोपलेलो असायचो. घरी वाटायचं की हा कॉलेजला जातो, मी कॉलेजला नाही जायचो. पण कधी चुकीच्या गोष्टी नाही केल्या. कळतं तुम्हाला, एक सभ्य मुलगा पण काम नाही करत, अभ्यास नाही करत, ओके, फोकस नाही आहे, ही माझी आयडेंटिटी होती. वडील कॉलेजला आल्यानंतर खूप ड्रामा झाला तिथे HOD केबिनमध्ये. एक मॅडम आल्या, दुग्गल मॅडम म्हणून, आता ओळखतात त्या मला. त्या आल्यानंतर म्हटलं हा चाटे आहे का, मी पहिल्यांदा बघते ह्याला. तुम्हाला माहिती सगळे टीचर्स कसे मीठ मसाले लावतात, आपले पॅरेंट्स आले की इतके मसाले लावायला लागले सगळे की अरे हा चाटे का, हा दिसतच नाही कॉलेजमध्ये वगैरे. वडील आले होते, वडिलांच्या डोळ्यांमध्ये जे पेन पाहिलं मी, आणि त्या मोमेंटपासून आज ते डॉट कनेक्ट होतं. तुम्ही माझं सेशन ऐकलं ना, तर मी एक सेल्फ रिअलायझेशन टेक्निक घेतो, तर ते त्या पॉईंटपासून आलंय. ते कुठून शिकलेलं नाही, मी कुठे क्लास नाही केला ह्या सेल्फ रिअलायझेशनच्या. प्रतीक्षा